ज्या मातीत छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र बांधून स्वराज्य उभं केलं, त्याच मातीत आज जातीपातीचं विष कालवलं जातंय का? ज्या राजानं कधी कुणाची जात विचारली नाही, आज त्याच राजाच्या महाराष्ट्रात आपण एकमेकांकडे संशयानं पाहू लागलोय. लोक म्हणतात आज शिवजयंती आहे, पण मला सांगा, फक्त भगवे फेटे बांधून आणि डीजेच्या तालावर नाचून शिवराय समजले असं म्हणता येईल का? एकीकडे आपण जय भवानी जय शिवाजीचा नारा देतो आणि दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर मराठा विरुद्ध ओबीसी अशा कमेंटची युद्ध खेळतो. हेच का शिवरायांना अपेक्षित असलेलं स्वराज्य? आज राजकारणानं आपल्या घराघरात आणि मनामनात जातीच्या भिंती उभ्या केल्यात. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सख्खे भाऊ एकमेकांच्या उरावर उभे आहेत. पण विचार करा, जेव्हा सह्याद्रीवर संकट येतं तेव्हा पडणारं रक्त कोणत्या जातीचं असतं? ते असतं फक्त एका मराठी माणसाचं. जर आज आपण सावध झालो नाही तर राजकारणांच्या या फोडा आणि राज्य करा धोरणात आपला महाराष्ट्र कित्येक वर्ष मागे फेकला जाईल. आज वेळ आली आहे पुन्हा एकदा मावळा बांधण्याची, जातीसाठी नाही तर आपल्या मातीसाठी. शिवरायांच्या या पावनभूमीत आपण पुन्हा एकदा गुन्ह्या गोविंदानं नांदू शकतो का, की आपण या जातीच्या राजकारणाचे बळी ठरणार आहोत? या विषयावरचं सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा प्रश्न तुमच्या, माझ्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कुलदैवत आणि आदर्श राज्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी केली. सह्याद्रीच्या कडेकपारीतून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष घुमत असताना अंगावर रोमांच उभे राहतात. पण या जल्लोषाच्या गर्दीत जेव्हा आपण शांतपणे महाराष्ट्राच्या सद्यस्थितीचा विचार करतो तेव्हा मनामध्ये प्रश्नांचे काहूर माजते. ज्या राजानं 18 पगड जातींना आणि 12 बलुतेदारांना एकत्र बांधून स्वराज्य नावाचं नंदनवन उभं केलं, त्याच मातीत आज जातीपातीचं राजकारण आपल्या मुलांना पोखरू लागलंय का? विशेषतः मराठा आणि ओबीसी या दोन मोठ्या समाज घटकांमध्ये गेल्या काही काळापासून वाढलेली कटुता, एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप आणि त्यातून निर्माण होणारे अविश्वासाचं वातावरण हे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक धोक्याची घंटा आहे. शिवजयंतीच्या या पावन मुहूर्तावर आपल्याला या विषयावर अत्यंत सखोल, तटस्थ आणि आत्मचिंतनात्मक मांडणी करण्याची गरज आहे. शिवपूर्व काळातील महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की हा प्रदेश विखुरलेला होता. प्रत्येक जण आपापल्या वतनासाठी, जहागिरीसाठी आणि श्रेष्ठत्वासाठी दुसऱ्याशी लढत होता. आदिलशाही असो, कुतुबशाही असो किंवा मुघल सत्ता, याच विखुरलेल्या समाजाचा फायदा घेऊन राज्य करत होत्या. अशा अंधकारमय काळात जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला आणि त्यांनी एका नवीन विचाराची पेरणी केली. महाराजांनी कधीही विशिष्ट जातीचं राज्य स्थापन करण्याचा विचार केला नाही. त्यांच्या दृष्टीनं रयत ही सर्वोच्च होती. महाराजांच्या सैन्यात आणि प्रशासनात प्रत्येक जातीच्या माणसाला त्याच्या गुणवत्तेनुसार स्थान होतं. कान्होजी जेदे असतील, बाजीप्रभू देशपांडेंसारखे ते जीवा महालासारख्या नाव्यापर्यंत आणि मदारी मेहतर सारख्या मुस्लिम सेवकापर्यंत सर्वांनी स्वराज्यासाठी रक्ताचं पाणी केलं. त्या ठिकाणी कोणालाही आपली जात आडवी आली नाही किंवा कोणालाही दुसऱ्याच्या जातीचा द्वेष वाटला नाही, कारण महाराजांनी सर्वांच्या मनात स्वराज्य नावाचं एकच धर्म आणि एकच जात रुजवली होती. पण दुर्दैवानं आज त्याच महाराष्ट्रात आपण आरक्षण, वर्चस्व आणि राजकीय श्रेयवाद या चक्रव्यूहात अडकलेलो आहोत. सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी होणारी आंदोलनं, प्रक्षोभक भाषणं आणि सोशल मीडियावरून चालणारा जहरी प्रचार यामुळं सामाजिक वीण उसवत चाललेली आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणातून आलेली आर्त हाक आहे, तर दुसरीकडं ओबीसी समाजाला आपले हक्क हिरावले जाण्याची भीती वाटते. ही भीती आणि ही गरज या दोन्ही गोष्टी नैसर्गिक असू शकतात, पण यातून निर्माण झालेली कटुता ही मात्र अनैसर्गिक आणि राजकीय हेतून प्रेरित आहे. राजकारण्यांनी आपल्या सत्तेच्या गणितासाठी या दोन समाजामध्ये एक अशी भिंत उभी केली आहे जी ओलांडणं सामान्य माणसाला कठीण जाते. आज गावागावात कट्ट्याकट्ट्यांवर लोक जातीच्या आधारावर गटबाजी करू लागलेत. ज्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या रोटी बेटी व्यवहार झाले, जे एकमेकांच्या सणासुदीला आनंदानं सहभागी व्हायचे, तेच
आज एकमेकांकडे संशयानं पाहू लागलेले आहेत. हे चित्र बदलणं हीच खऱ्या अर्थानं शिवरायांना आदरांजली ठरणार आहे. जातीचं राजकारण हे नेहमीच शून्य बेरीज खेळ असते. म्हणजे एकाचं भले होण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान होणं गरजेचं आहे असा आभास निर्माण केला जातोय. पण शिवरायांचा विचार सर्वसमावेशक होता. त्यांनी 18 पगड जातींना एकत्र केलं कारण त्यांना माहित होतं की जोपर्यंत समाज एक संघ होणार नाही तोपर्यंत परकीय सत्तांशी किंवा अंतर्गत संकटाशी लढणं शक्य नाही. आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हानं आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, वाढती बेरोजगारी, हवामान बदल, शिक्षणाचा खालावलेला दर्जा आणि पायाभूत सुविधांचा अभाव. पण या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी आपण कोणत्या जातीचं आंदोलन मोठं, कोणाची सभा विराट आणि कोणाच्या नेत्यानं कोणावर चिखलफेक केला यातच अडकून पडलेलो आहोत. जेव्हा समाज जातीच्या नावानं विखुरला जातो तेव्हा तो सत्तेला जाब विचारण्यास असमर्थ ठरत असतो. हीच संधी साधून काही राजकीय घटक आपले उखळ पांढर करून घेत आहेत. मंडळी, आजच्या घडीला महाराष्ट्राला एक मोठ्या संवादाची गरज आहे. आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांच्या नेत्यांनी आणि तरुणांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपली लढाई एकमेकांशी नसून ती व्यवस्थेशी आहे. जर एका समाजात गरिबी आहे तर ती दुसऱ्या समाजातील गरिबाचे शत्रू कशा पद्धतीनं असू शकते. गरिबीची जात नसते आणि बेरोजगारीचा धर्म नसतो. मराठा समाजातील शेतकरी आणि ओबीसी समाजातील कारागीर या दोघांच्याही समस्या सारख्याच आहे. दोघांनाही मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. दोघांनाही शेतीमालाला भाव मिळवण्यासाठी लढावं लागतंय. मग हा संघर्ष जातीचा रंग का घेतोय याचं उत्तर शोधताना आपल्याला आपल्यातील मीपणा हा सोडावा लागणार आहे. महाराष्ट्र हा संतांचा आणि सुधारकांचा देश आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून संपूर्ण जगाच्या कल्याणाची मागणी केली तर संत तुकारामांनी भेदाभेद भ्रम अमंगळ असं सांगून विषमतेवर प्रहार केलाय. महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराजांनी ज्या आरक्षणाची आणि शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्याचा मूळ उद्देश समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणणं हा होता, ना की समाजात दुफळी निर्माण करणं. शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना आणि इतर दलितांना आरक्षण दिलं कारण त्यांना न्याय द्यायचा होता. आज आपण त्यांचे वारसदार म्हणून घेतो, पण त्यांच्या विचारांमधील न्याय आणि सलोखा हरवत चाललेला आहे. या कटुतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी केवळ सामाजिक नाहीत तर त्या वैयक्तिक पातळीवरही पोचलेल्या आहेत. तरुण पिढीच्या मनात दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पेरला जातोय. ज्या वयात या तरुणांनी स्टार्टअप्स, तंत्रज्ञान, क्रीडा आणि कलेमध्ये नाव कमवायला हवं त्या वयात ते सोशल मीडियावर एकमेकांच्या जातीचा उद्धार करतायत. हा मानसिक छळ आहे. जर हे असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्राचं सामाजिक स्थैर्य धोक्यात येणार आहे. कोणतीही गुंतवणूक किंवा उद्योग अशा राज्यात येत नाही जिथे सामाजिक अशांतता आहे. याचा परिणाम पुन्हा बेरोजगारीतच होतो. म्हणजेच आपण ज्या प्रगतीसाठी भांडतोय ती प्रगतीच आपण आपल्या हातानं दूर ढकलतोय. आता वेळ आलेली आहे ही परिस्थिती बदलण्याची. शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी एक दिलानं आणि गुण्या गोविंदानं नांदण्याचा संकल्प केला पाहिजे. यासाठी पहिली पायरी म्हणजे संवाद. मराठा आणि ओबीसी समाजातील सुजाण नागरिकांनी, विचारवंतांनी आणि तरुणांनी एकत्र येऊन चर्चासत्र आयोजित करावीत. एकमेकांच्या शंकाचं निरासन करावं. राजकारण्यांच्या चितावणीखोर भाषणांना बळी न पडता स्वतःचा विवेक जागा ठेवावा. महाराजांना काय अपेक्षित होते हा प्रश्न स्वतःला प्रत्येक कृतीपूर्वी विचारायला हवा. महाराजांनी कधीही आपल्या माणसाचं रक्त सांडलेलं नाहीये. त्यांनी रक्त सांडलं ते स्वराज्याच्या रक्षणासाठी. आज आपण आपलेच भाऊ एकमेकांचे वैरी बनलेलो आहोत. हे पाहून रायगडावर महाराजांच्या आत्म्याला काय वाटत असेल. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा विकास हा केवळ एका जातीच्या प्रगतीवर अवलंबून होत नाही. तो सर्वसमावेशक असायला हवा. आरक्षण हा तांत्रिक आणि घटनात्मक विषय आहे. तो तज्ज्ञांच्या आणि न्यायालयाच्या मदतीने सोडवला पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर उतरून सामाजिक वातावरण गढूळ करणं चुकीचं आहे. आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आधी महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आपली ओळख ही आपल्या कर्तृत्वाने निर्माण झाली पाहिजे, ना की ती जातीने. जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण त्याची जात विचारत नाही. तेव्हा आपण संकटात असतो. तेव्हा मदत करणारा हात कोणाचा आहे हे पाहत नाही. मग जगताना जातीचा इतका अहंकार कशासाठी. येणारा काळ हा आव्हानांचा काळ आहे मंडळी. जग वेगानं बदलत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ विज्ञान आणि जागतिक अर्थकारण या क्षेत्रात मोठी क्रांती होतीये. अशा वेळी आपण जर जातीच्या जुन्या बेड्यांमध्येच अडकून राहिलो तर महाराष्ट्र देशामध्ये आणि जगामध्ये मागे पडणार आहे. शिवरायांचं राज्य हे प्रगत राज्य होतं. त्यांनी तत्कालीन प्रगत तंत्रज्ञान, आरमार आणि गनिमी काव्याचा वापर केलाय. आपल्यालाही आज तोच प्रगत विचार स्वीकारण्याची गरज आहे. आपल्याला असा महाराष्ट्र घडवायचा आहे जिथे जात ही केवळ कागदावर असेल, पण व्यवहारात केवळ माणुसकी आणि मराठी अस्मिता असेल. शेवटी शिवजयंती साजरी करण्याचा खरा अर्थ केवळ पोवाडे गाणे किंवा मिरवणुका काढणे नाही. खऱ्या अर्थानं शिवजयंती तेव्हा साजरी होईल जेव्हा मराठा समाजाचा तरुण आणि ओबीसी समाजाचा तरुण हातात हात घालून महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येतील. जेव्हा आपण एकमेकांच्या प्रगतीवर जळण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करू, तेव्हाच खऱ्या अर्थानं शिवरायांचं स्वप्न साकार होईल. आरोप प्रत्यारोपांच्या या गढूळ पाण्यातून बाहेर पडून आपल्याला पारदर्शक आणि स्वच्छ विचारांचा महाराष्ट्र घडवायचा आहे. आज आपण हा निर्धार करूया की राजकारण्यांच्या स्वार्थासाठी आपण आपली भातुकली मोडणार नाही. आपण शिवरायांचे मावळे आहोत आणि मावळा कधीही आपल्याच स्वराज्यातील माणसाचा शत्रू नसतो. आपण पुन्हा एकदा तोच एकसंध महाराष्ट्र उभा करूया, जिथे द्वेषाला स्थान नसेल, जिथे प्रत्येकाला न्यायाची हमी असेल आणि जिथे सर्वजण गुण्या गोविंदानं सन्मानानं नांदतील. हीच शिवरायांना दिलेली सर्वोत्तम मानवंदना ठरणार आहे. बाकी मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.